आता कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघामध्ये महायुतीमध्येच रस्सीखेच सुरू झाली आहे। उमेदवारीवर महायुतीतील नेते आमने सामने आले। आमदार जनस्वराज्य पक्षाचाच असेल असं विनय कोरे यांनी म्हटलं, तर करवीरमधून निवडणूक लढवणारच चंद्रदीप नरके यांनी ही घोषणा केली आहे। 20 ऑगस्टला महायुतीचे प्रमुख नेते कोल्हापुरात येणार आहे। उमेदवारी कोणाला द्यायची, मतदारसंघ व्हायचं आणि हे सगळे जाहीर करण्याचे अधिकार मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस भाजपच्या वतीने, अजितदादा राष्ट्रवादीच्या वतीने आहेत आणि ते जे निर्णय घेतील त्यावेळेस मी उमेदवारीचे निकष आणि हे सगळे बघून ते उमेदवारी त्यावेळी जाहीर होईल। मला वाटते जनस्वराज्यानं मागणी केलेली असेल, ती मित्रपक्ष आमचा मित्रपक्ष म्हणूनच आहे, तर मागणी करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे। त्याप्रमाणे त्यांनी मागणी केली असेल। मला वाटते इलेक्शनच्या मध्ये ज्याची निकष बघतील, काही पात्रता बघतील आणि या सगळ्यांच्या गोष्टी बघून मला वाटते महायुतीचे उमेदवार जाहीर होतील। लोकसभेला आम्ही कुठल्याही जागा न मागता बिनशर्त पाठिंबा महायुतीला या ठिकाणी नरेंद्र मोदींनी परत पंतप्रधान व्हावे म्हणून दिला होता आणि तशा प्रकारचं यश आम्ही कोल्हापूरच्या हातकलगडी मतदारसंघात त्या ठिकाणी मिळवून सुद्धा दिलं आणि त्यावेळेला ही भूमिका मांडली होती की विधानसभेला मात्र महायुतीनं आम्हाला सन्मानजनक जागा त्या ठिकाणी द्यायला पाहिजेत आणि तशा प्रकारचा प्रस्ताव 15 जागांचा महाराष्ट्रात आम्ही महायुतीच्या समोर त्या ठिकाणी ठेवलेला आहे। त्याच्यावर वाटाघाटीच्या फेऱ्या आता सुरू झालेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।